काही दिवसापूर्वी चिंचवली कोपऱ्याची वाडी काही विघ्न संतोषी लोकांनी एक अशी अफवा उठवली का विदाउट परमिशन मी खाण चालू आहे, इको झोनमध्ये आहे, त्या कशा चालतात। माझ्याकडे प्रत्येक गोष्टीच्या ज्या परमिशन आहेत त्या तुम्हाला आजसुद्धा मी इथे सगळ्या सही शिक्क्यानिशी दाखवू शकतो। त्याच्यामध्ये सर्व काही आहे। पर्यावरण आम्हाला 24 वर्षांमध्ये दिला कसा, आमच्या जर अनावश्यक खाणी आहेत तर पर्यावरण 24 वर्षात दिला कसा, आणि जर अनावश्यक खाणी जर असत्या तर त्यांना पर्यावरण मिळालंच नसतं। जेव्हा तुम्ही पर्यावरण देता त्यामुळे तुमची सगळी कामं ऑथोराइज आहे डिक्लेअर होत आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परमिशन, पोल्युशन बोर्ड, सगळे A to Z आमच्याकडे परमिशन आहेत। हे बघा, हे प्रोफेसर विक्रम विशाल IITच्या लोकांचा रिपोर्ट आहे। आता IITच्या पुढे ही जी काय म्हणतात ब्लॅकमेलिंग करणारे लोक आहेत ते IITच्या पुढचे लोक आहेत का। परत कलेक्टरनी IITला इन्व्हिटेशन दिलं का तुम्ही हे चेक करून घ्या। तर IIT वाली टीम आली सगळी। ते IIT वाली टीम आल्यानंतर त्यांनी बघितलं की ही खदान 150 फूट वर आहे, असल्या कारणाने याच्या हाताखाली बसू शकत नाही। मग त्यांनी सगळीकडे मशीन लावून चेक केले, ब्लास्ट केले, तर कुठेही हादरा अजिबात बसलेला नाही। हे जे चाललंय हे सगळं खोटं नाटक, काही राजकीय पुढारी किंवा काही विघ्न संतोषी लोक हे सगळं करून आणतात। याच्यावर सरकारने, महाराष्ट्र शासनाने अभ्यास करूनच पुढचा विचार करावा ही आमची नम्र विनंती आहे। नाही तर आम्हाला शेवटी कोर्टात जावंच लागेल। इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। अलीकडेच अंबरनाथचे सुप्रसिद्ध उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या चामटोली ग्रुप ग्रामपंचायतीतील चिंचवली कोपऱ्याची वाडी येथे असणाऱ्या खदान तसेच स्टोन क्रशरला शासनाच्या कोणत्याही परवानग्या नसल्यामुळे सदर खदान ही अनधिकृत असल्याचे, तसेच सदर खदान ही माथेरान इको सेन्सिटिव्ह झोन अर्थात MESZ या परिक्षेत्रात असणे, तसेच सदर खदानीमुळे आजूबाजूच्या परिसरात भूगर्भाला हादरे बसत असल्याने सदर खदान त्वरित बंद करण्यात यावी याबाबतच्या बातम्या काही वृत्तपत्रात प्रसारित झाल्या होत्या। त्याच अनुषंगाने सदर गंभीर विषयावर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी सदर खदानीचे मालक तथा अंबरनाथमधील सुप्रसिद्ध उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। सदर खदानीबाबत वृत्तपत्रात आलेल्या बातम्या या खोडसाळ असून राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे स्पष्ट करीत बदलापूरमधील काही राजकीय पुढारी तथा विघ्न संतोषी अपप्रवृत्ती आदिवासी लोकांना हाताशी घेत नाहक आपल्याला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले। सदर खदान ही त्यांच्या स्वमालकीची असून ती कोणत्याही इको सेन्सिटिव्ह झोन अर्थात माथेरान इको सेन्सिटिव्ह झोन MESZ मध्ये येत नसल्याचे स्पष्ट करीत गत 15 वर्षांपासून सदर खदानीसाठी लागणारे जिल्हाधिकारी, पोल्युशन बोर्ड तथा शासनमान्य परवानग्या, महत्वपूर्ण कागदपत्र संबंधित विभागाकडे सादर केल्याचे स्पष्ट करीत अलीकडेच जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली भारतातील सर्वात सुप्रसिद्ध अशा IIT पवई यांच्या माध्यमातून सदर खदान ही 150 फूट उंच असल्यामुळे सदर खदानीमुळे परिसरात भूगर्भात बसणारे हादरे तथा त्यांचे परिमाण मानके निश्चित करणारा तांत्रिक परीक्षण अहवाल अशा व इतर अनेक संबंधित पुरावे, परवानग्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तथा संबंधित विभागाकडे सादर केल्याचे त्यांनी विशेष नमूद केले। तसेच केवळ आणि केवळ राजकीय हेतूने राजकीय पुढारी तथा विघ्न संतोषी अपप्रवृत्तीच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना हाताशी धरत जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी सदर कट कारस्थान रचल्याचे त्यांनी विशेष नमूद केले। तसेच याबाबत जिल्हाधिकारी तथा तत्सम विभागाने आपल्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या सर्व कायदेशीर परवानग्या तथा विशेषतः पर्यावरण विभागातून देण्यात आलेल्या 2048 पर्यंतची पर्यावरण अनुमती तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडील आदेश, विस्फोटक साठा परवाना असे व इतर अनेक पुरावे तथा परवानग्या आदी विचारात घेता पुढील आदेश होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले। तसेच सदर बाबत ब्लॅकमेलिंग करणारे राजकीय पुढारी तथा विघ्न संतोषी अपप्रवृत्तीच्या माध्यमातून दबावाला बळी पडत प्रशासनाकडून एकतर्फी निर्णय प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा देखील विश्वनाथ पनवेलकर यांनी यावेळेस प्रशासनाला दिला। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। चिंचवली कोपऱ्याची वाडी काही विघ्न संतोषी लोकांनी एक अशी अफवा उठवली का विदाउट परमिशन ही खाण चालू आहे, इको झोन मध्ये आहे, त्या कशा चालतात। त्यानंतर आम्हाला हे सगळं समजल्यानंतर आम्ही सर्व परमिशन दाखवल्या।
आम्ही कलेक्टर परमिशन दाखवली, पोल्युशन बोर्डाची परमिशन दाखवली, ब्लास्टिंग लायसन्स दाखवले, नंतर पर्यावरणचा आम्हाला 24 वर्षाची परमिशन आहे. असं सगळं असताना सुद्धा बरीच विघ्न संतोषी लोक खोटं नाटक करून कामं बंद पडावी ह्याच हेतूने त्यांची हे चाललेली आहे, किंवा त्यांचा काहीतरी त्याच्यामध्ये हे असू शकतो, काहीतरी महत्वाचा मुद्दा काहीतरी असू शकतो. तर या सर्व प्रसंगाला तोंड देण्यासाठी आम्ही कलेक्टरवर जाऊन सगळ्या परमिशन वगैरे दाखवल्या. परत कलेक्टरनी IIT ला इन्व्हिटेशन दिलं का तुम्ही हे चेक करून घ्या. तर IIT वाली टीम आली सगळी. ते IIT वाली टीम आल्यानंतर त्यांनी बघितलं की ही खदान 150 फूट वर असल्या कारणाने याच्या हादरेखाली बसू शकत नाही. मग त्यांनी सगळीकडे मशीन लावून चेक केले, ब्लास्ट केले, तर कुठेही हादरा अजिबात बसलेला नाही. हे जे चाललंय हे सगळं खोटं नाटक काही राजकीय पुढारी किंवा काही विघ्न संतोषी लोक हे सगळं करून आणतात असं आम्हाला दिसतंय. तरी याच्यावर सरकारने, महाराष्ट्र शासनाने अभ्यास करूनच पुढचा विचार करावा ही आमची नम्र विनंती आहे. नाही तर आम्हाला शेवटी कोर्टात जावंच लागेल.